सप्रेम जय महाराष्ट्र। आजचा व्हिडिओ कुठल्याही राजकारणावर नाही। 4 जून नंतर राजकारण हे संपूर्ण देशासमोर येणारच आहे। 400 पार होणार का 200च्या आतच राहणार हे 4 जून नंतर कळणारच आहे। पण आजची जर उन्हाची तीव्रता बघितली, मी खास या उन्हाच्या तीव्रतेसाठी मी आजचा व्हिडिओ करतो आहे। मित्रांनो, जर बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये मी प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला विनंतीपूर्वक आव्हान करतो, प्रत्येक 10 वर्षांपूर्वी आपल्या या तापमानाची तीव्रता 35 ते 40 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत असायची। पण आज जर एवढ्या 3-4 वर्षांमध्ये बघितलं तर 45, 47, 48 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातील। असंच जर चालू राहिलं, आपण जर दुर्लक्ष केलं तर निश्चितच 50 डिग्री सेल्सिअसच्या वरती जर तापमान गेलं तर माणूस घराच्या बाहेर पडल्यानंतर तो उभा पेटू शकतो। रस्त्यात उभ्या असलेल्या गाड्या त्या सुद्धा पेट घेऊ शकतात, झाडं जळून खाक होऊ शकतात, जिल्ह्याचं वाटोळं होईल, जिल्ह्याचा सत्यानाश होईल, वाळवंट होईल जर आपण लक्ष दिलं नाही तर। म्हणून मी पुन्हा एकदा विनंतीपूर्वक आव्हान करतो, प्रत्येकानं 5 झाडं लावा। आता येतो पावसाळा येतोय, प्रत्येकाने 5 झाडं लावा आणि त्याला 3 वर्षापर्यंत स्वतःच्या पोटाच्या मुलासारखं त्याचं संगोपन करा। निश्चितच झाडं वाढतील, पाऊस चांगला पडेल, ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्टसुद्धा कमी होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी शासनाला सुद्धा विनंती करतो, जो मुलगा पहिलीला जातो त्याला प्रत्येक वर्षी त्या मुलाला 2 झाडं लावायला लावा। 2 झाडापैकी त्यांनी जर एका जरी झाडाचं चांगलं संगोपन केलं तर ते मार्क त्याला प्रत्येक वर्षी त्याला 5 ते 10 मार्क त्याचे ॲडिशनल केले पाहिजेत। म्हणजे एक मुलगा 10वीपर्यंत जातो तर 10 वर्षामध्ये तो किमान 10 झाडं तो 10 वर्षात वाढू शकतो, त्याच्या आयुष्यात तो 10 झाडं मोठे करू शकतो। याचे मार्क त्याच्या मार्कशीटमध्ये धरले गेले पाहिजेत। म्हणून मी पुन्हा एकदा विनंतीपूर्वक सगळ्यांना आव्हान करतो, जर आपल्याला हा ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट होऊ द्यायचा नसेल, जिवंत राहायचं असेल तर प्रत्येकाने 5 झाडं लावलीच पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।